उद्या आपण भाजपमध्ये प्रवेश करताय, याचं नेमकं काय कारण? नमस्कार. गेली 70 वर्ष झाले कराड दक्षिणमध्ये काँग्रेसची सत्ता होती. माजी आमदार मान्य विलासराव काका उंडाळकर यांनी 35 वर्ष कराड दक्षिणवरती आमदार म्हणून काम केलं. काकांच्या माध्यमातून सुद्धा कराड दक्षिणचा फार मोठा विकास झाला. त्याचबरोबर 2014 ते 2024 महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाबा हे कराड दक्षिणचे आमदार होते. बाबांच्या माध्यमातून सुद्धा फार मोठा विकास झाला. परंतु 2024 साली माननीय अतुलबाबा भोसले हे कराड दक्षिणचे आमदार झाले. आणि आता समाजाच्या दृष्टीनं जर विचार केला, आज चर्चा समाजात भरपूर चालू आहेत की भाऊ काँग्रेसशी एकनिष्ठ असताना 15 तारखेला भाजपमध्ये का प्रवेश करतात, हा बऱ्याच जणांना प्रश्न पडलाय. परंतु याच्यामागचं एकच विजन आहे की येणाऱ्या काळात माननीय अतुलबाबांच्या माध्यमातून कराड दक्षिणचा होणारा विकास. कारण बाबा 2019 ते 2024 आमदार नसताना सुद्धा बाबांनी 750 कोटीचा कराड दक्षिणसाठी निधी आणला. आज माननीय अतुलबाबा हे आमदार आहेत आणि ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या निकटवर्ती आहेत. त्यामुळं बाबांच्या माध्यमातून येणाऱ्या काळात कराड दक्षिणचा हा फार मोठा विकास होणार आहे. त्याचबरोबर कार्यकर्त्यांची कामं बाबांच्या माध्यमातून मोठी होणार आहेत. कारण आज बेरोजगारीचं प्रमाण मोठं आहे. आज बाबांच्याकडे कृष्णा कारखाना आहे, जेवण शुगर लिमिटेड आहे, कृष्णा हॉस्पिटल आहे, कृष्णा कारखान्याच्या संस्था बाकीच्या आहेत. आणि त्याचबरोबर बाबांचं कराड दक्षिणसाठी व्हिजन मोठं आहे. आम्ही बाबांच्यासाठी IT पार्कसाठी सुद्धा चर्चा केलेली आहे. बाबांनी सांगितलं आहे आम्हाला की आपल्याला जर 150 ते 200 एकर जागा मिळाली तर आपण कराड दक्षिणसाठी IT पार्क हे 100% आपण मंजूर करून घेऊ. त्याचबरोबर येणाऱ्या काळात आम्ही त्यांना बाबांना सांगितलंय की एखादी 2 मोठी बाबा आपल्या माध्यमातून कंपनी यावी. त्याचबरोबर आज शिरोळ सारख्या ठिकाणी बाबांचं इंटरनॅशनल हॉस्पिटल होतंय. त्या ठिकाणी बाबांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांची कामं होणार आहेत. काही कार्यकर्त्यांना गोरगरीब काम मिळणार आहे. ह्या सर्व उद्दिष्ट डोळ्यापुढे समोर ठेवून आम्ही उद्याच्या येणाऱ्या शनिवारी 15 तारखेला सायंकाळी माननीय सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले बाबा यांच्या हस्ते कराड विंग जिल्हा परिषद गटातील सर्व कार्यकर्ते अतुल बाबाचे नेतृत्व मान्य करून भाजपमध्ये आम्ही प्रवेश करतो.